So we will see the next activity from science second, and that is classification of plants. Now you have studied this in standard 9, classification of animals, classification of plants. So here a chart of living or classification of living organism is given. Living organisms are first classified into two groups, that is prokaryotic and eukaryotic. म्हणजे त्यांचे सेल्स, प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन. तर प्रोकॅरियोटिक म्हणजे काय असणार आहे, तर त्याचा जो काही न्यूक्लियस असेल किंवा त्याचे जे ऑर्गॅनेल्स असतात, सेल ऑर्गॅनेल्स. मग सेल ऑर्गॅनेल्स कोणते कोणते आहेत, न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, वॅक्युल्स आहेत. मग हे जे डिफरंट सेल ऑर्गॅनेल्स आहेत त्या सेल ऑर्गॅनेल्स वरती मेम्ब्रेन प्रेझेंट नसतं, मेम्ब्रेन इज ऍबसेंट. म्हणजेच द ऑर्गॅनेल्स, सेल ऑर्गॅनेल्स डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेन. these type of cells are called as prokaryotic cells. आणि eukaryotic cells मध्ये काय असणार आहे, न्यूक्लियस, सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे न्यूक्लियस असेल, वॅक्युल्स असेल, गोल्गी बॉडीज असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, यांना सगळ्यांना काय असणार आहे, तर एक मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे, सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे. म्हणून हे दोन टाइप्सचे सेल्स आहेत. मग म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू two types, two groups. First is prokaryotic and second is eukaryotic according to their cells. त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक मध्ये जो ग्रुप येणार आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचा, ह्याच्यामध्ये सगळे युनिसेल्युलर असणार आहेत आणि त्या ग्रुपला काय म्हटलेलं आहे, मोनेरा. त्याच्यानंतर युकॅरियोटिक सेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये युनिसेल्युलर असणार आहेत, प्रोटेस्टा. आणि मल्टीसेल्युलरचे पुन्हा दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन होणार आहे, विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल. अ सेल हॅव्हिंग सेल वॉल. आणखीन दुसरं असणार आहे सेल हॅव्हिंग विदाउट सेल वॉल. मग सेल असलेले, सेल वॉल असलेले जे असणार आहेत ते काय असणार आहेत, प्लांटाय असणार आहेत किंवा प्लांट्स मध्ये येणार आहेत. आणि सेल्स विदाउट सेल वॉल ह्याच्यामध्ये ॲनिमल्स इन्क्लूड होणार आहेत. मग युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर विथ सेल वॉल असलेले ऑटोट्रॉप्स प्लांटाय ग्रुप, प्लांटाय किंगडम असणार आहे. आणि हेट्रोट्रॉपस मध्ये फंगी येणार आहे. आणि युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर विदाउट सेल वॉल याच्यामध्ये ॲनिमॅलिया हा ॲनिमल्सचा असलेला किंगडम येणार आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. पहिल्यांदा क्लासिफिकेशन इसेन्शियल काय आहे, तर ते स्टडी करण्यासाठी, त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमचा वेल स्टडी करण्यासाठी क्लासिफिकेशन इसेन्शियल आहे. आणि क्लासिफिकेशन करताना कोणत्या बेसिसवरती केलं जातं तो क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला आधी झालेला आहे. मग त्या ऑर्गॅन्स मध्ये किंवा त्यांच्यामध्ये जे काही सिमिलॅरिटीज आहेत, डिफरन्सेस आहेत, त्यांच्यावरून क्लासिफिकेशन केलं जात असतं. मग आता पहिल्यांदा तुम्हाला प्लांटाय या किंगडमचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता प्लांटाय त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते, मग काही प्लांट्सचे पार्ट्स जे आहेत, मेन पार्ट्स प्लांट्सचे कोणते आहेत, रूट, स्टेम, लीफ, फ्रूट, फ्लावर हे आहेत. मग काही प्लांट्स किंवा ज्या प्लांट्स मध्ये हे सगळे पार्ट्स प्रेझेंट आहेत ते कशामध्ये येणार आहेत, फ्लावरिंग प्लांट्स मध्ये येणार आहेत. तुम्हाला हे 6th मध्ये थोडं क्लासिफिकेशन तुम्ही बघितलेलं आहे, फ्लावरिंग प्लांट्स, नॉन फ्लावरिंग प्लांट्स. फक्त आता त्यांचे थोडेसे काय झालेले आहेत, नेम्स जे आहेत ते नेम्स थोडं चेंज झालेले आहेत. म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्यांना काय म्हटलेलं किंवा ते कशामध्ये येणार आहेत, तर फेनोग्राम, त्यांना फेनोग्राम असं म्हटलंय, फेनोरोगॅम्स. आणखीन म्हणजे फ्लावर्स प्रेझेंट असलेले आणि ज्यांच्यामध्ये फ्लावर्स येणार नाहीत, म्हणजेच त्या प्लांट्स मध्ये प्लांट्सचे पार्ट्स जे आहेत ते व्यवस्थित डिस्टिंग्विश होत नाहीत, रूट, स्टेम, लीफ. मग असे जो क्लास आहे त्यांना काय म्हटलेलं आहे, क्रिप्टोगाम्स. त्यांना क्रिप्टोगाम्स. म्हणजे प्लांट्स आर क्लासिफाईड इनटू टू ग्रुप्स, क्रिप्टोग्राम्स आणखीन काय आहे, फेनरोगाम्स. मग आता ज्यांच्यामध्ये पुन्हा अजूनही ज्यांना फ्लावर्स येतात त्या फ्लावर्स येणाऱ्या प्लांट्स मध्ये जे सीड आहे, फ्रूटचं कन्व्हर्शन होणार म्हणजे फर्टिलायझेशन होऊन
फ्लावर मध्ये असलेल्या ओव्हरीचं कन्व्हर्शन फ्रूट मध्ये होणार आहे. आणखीन त्या फ्रूट मध्ये सीड्स असणार आहेत. मग त्या सीड वरती कव्हरिंग असलेले प्लांटचा ग्रुप आणि सीड्स वरती कव्हरिंग नसलेला प्लांटचा ग्रुप, असे पुन्हा दोन ग्रुप येणार आहेत. कशाचे येणार आहेत? तर फेनोरोगॅम्स यांचे पुन्हा दोन ग्रुप्स येणार आहेत. जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. आता फेनोरोगॅम्स यांचे दोन क्लास कोणते आहेत? तर दे आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स म्हणजे त्यांच्या सीड्स वरती कव्हरिंग असणार नाही. आणि एंजिओस्पर्म्स यांच्यामध्ये काय असणार आहे? द सीड्स हॅव कव्हरिंग. असे पुन्हा दोन भाग येणार आहेत आणि ह्याचा चार्ट सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे. मग आता हे क्लासिफिकेशन आणि पुन्हा एंजिओस्पर्म्स जे आहेत ते एंजिओस्पर्म्सचं पुन्हा दोन क्लासमध्ये क्लासिफिकेशन होतं की त्यांच्या सीड्स मध्ये कॉटेलिडॉन्सची संख्या किती आहे. If one cotyledon is present, then the group of plant is called as monocots. And if two cotyledons are present, then the group of plant is termed as dicots. म्हणजे जिम्नोस्पर्म्स आर फर्दर डिवायडेड इनटू टू ग्रुप्स. आता हे क्लासिफिकेशन कशावरून होणार आहे? तर नंबर ऑफ कॉटेलिडॉन्स प्रेझेंट इन द सीड्स. इफ वन cotyledon is present, then those are called as monocots. And if two cotyledons are present in the seed, then they are called as डायकॉट्स. आता मोनोकॉट्सचे एक्झाम्पल्स कोणते येणार आहेत? जर तुम्ही जवार घेतला, वीट घेतला, गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ यांचे आपल्याला त्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत. म्हणजेच त्यांच्या बियांमध्ये एकच कॉटेलिडॉन प्रेझेंट आहे, म्हणजे ते कोण असणार आहेत? मोनोकॉट्स मध्ये येणार आहे. आणि मोनोकॉट्स यांचे जर प्लांट्सचे लीफ बघितले तर त्यांचं लीफ जे आहे, ज्वारीचं पान बघितलं, त्याचबरोबर गव्हाचं पान बघितलं, आपण मक्याचं पान बघितलं, तर त्यांच्यामध्ये जे व्हेनिएशन असणार आहे, पानांमध्ये जे व्हेन्सचं नेटवर्क असणार आहे, ते व्हेनिएशन कसं असणार आहे? पॅरलल व्हेनिएशन असणार आहे, पॅरलल असणार आहे. आणि त्याच्यानंतर डायकॉटेलिडॉन मध्ये एक्झाम्पल कोणतं येणार आहे? जर तुम्ही ग्राउंडनट बघितला तर ग्राउंडनटचे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन होणार आहे. शेंगदाण्याचे दोन फुलं आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर हरभरा घेतला तर हरभऱ्याचे सुद्धा दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन त्या सीड मध्ये होणार. त्या सीड्सचं दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन होणार आहे. म्हणजेच ग्रॅम्स मध्ये ब्लॅक ग्रॅम असेल, ग्रीन ग्राम असेल, बीन्स असतील वेगवेगळे, मग यांच्यामध्ये त्यांचं सीड्स मध्ये दोन कॉटेलिडॉन्स प्रेझेंट असणार आहेत, म्हणून ते असणार आहेत डायकॉट्स. मग चवळी असेल, घेवडा असेल, तर त्यांची पानं जर आपण बघितलं तर त्या पानांवरती जे व्हेनिएशन असतं ते रेक्टिलिनियर व्हेनिएशन असतं. कसं असतं? तर इट इज रेक्टिलिनियर व्हेनिएशन. हे सुद्धा तुम्ही स्टडी केलेलं आहे. मग जे एंजिओस्पर्म्स आहेत त्या एंजिओस्पर्म्स मध्ये पुन्हा डिव्हिजन कसं झालेलं आहे? दोन डिव्हिजन्स झालेले आहेत. आणि बघा इथं तुम्हाला डायकॉटेलिडॉन आणि मोनोकॉटेलिडॉनचं डिफरन्स दिलेला आहे. डायकॉटेलिडॉन हॅज टू कॉटेलिडॉन्स इन देअर सीड्स. मोनोकॉटेलिडॉन्स मध्ये काय असणार आहे? तर सिंगल कॉटेलिडॉन प्रेझेंट असणार आहे. रूट्स जे असतील, प्लांट्सचे रूट सिस्टीम जी असते ती टॅपरूट सिस्टीम असते. म्हणजे त्याला प्रायमरी रूट असणार आहे, मग त्या प्रायमरी रूटला सेकंडरी रूट्स असणार आहेत. असं त्याचं टॅप रूट किंवा रूटची डेव्हलपमेंट असणार आहे. आणि मोनोकॉटेलिडॉन प्लांट्स मध्ये रूट सिस्टीम जी असते ती फायब्रस रूट सिस्टीम किंवा ऍडव्हान्टेजियस रूट सिस्टीम असणार आहे. मग त्याच्यामध्ये एक प्रायमरी असणार नाही, तर ते कसं असणार आहे? फायब्रस रूट सिस्टीम प्रेझेंट असणार आहे. मग त्यांची तुम्हाला इथे डिफरन्स दिला आहे. स्टेम जे आहे मोनोकॉटेलिडॉनचं स्टेम, उदाहरणार्थ तुम्ही आंब्याचं झाड बघितलं, आंब्याची कोईची जर आपण फोडली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन दल दिसतात. चिक्कूचं बी फोडलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन दल दिसतात. म्हणजे ते सगळे कसे कोणते प्लांट्स आहेत? डायकॉटेलिडॉन प्लांट्स आहेत. म्हणजे ते स्ट्रॉंग आहे, त्यांचं स्टेम जे आहे ते स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे. पॅनियन ट्री सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. आणि त्याच्यानंतर मोनोकॉटेलिडॉन प्लांट्स जे आहेत ते कसं असणार आहे? त्यांचं स्टेम हॉलो असणार आहे. आणि किंवा हॉलो असेल तर एक्झाम्पल आहे बांबू. फॉल्स स्टेम म्हणता येणार नाही, पण स्टेम सारखं इट रिझेम्बल्स लाईक अ स्टेम सारखं दिसणार आहे, पण स्टेम असणार
नाही. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बनाना. केळीचं झाड जर बघितलं तर केळीच्या झाडाचं स्टेम जर बघितलं तर ते फॉल्स स्टेम मध्ये येणार आहे. आणि डिस्क स्टेम हे कशामध्ये असणार आहे? ऑनियन. कांदा जर बघितला तर कांद्याच्या जिथं मुळं येतात तिथं जर बघितलं आपण तर त्या कांद्याला काय असणार आहे? अशी इथे डिस्क असणार आहे आणि इथं सगळे काय असणार आहेत? मूळ असणार आहेत, त्याचे रूट्स असणार आहेत आणि इथं त्याचा हा लिफी स्ट्रक्चर असणार आहे वरती पूर्ण. हे इथं त्याचं ट्युमर आणि इथं हा असणार आहे. मग इथं लिफी स्ट्रक्चर हे असणार आहे आणि हा जो पार्ट आहे हा डिस्क शेप की ज्याच्यावरती लीफ येत आहेत वरती आणि खाली रूट्स आहेत त्याला. मग हा काय आहे? डिस्क स्टेम. आणि डिस्क स्टेम हे कुणामध्ये प्रेझेंट आहे? ऑनियन मध्ये प्रेझेंट आहे. आता लीफ मध्ये असलेलं व्हेनिएशन कसं आहे, त्याच्यावरची व्हेन्स ची रचना कशी आहे, तर डायकोटेलिडॉन्स मध्ये रेक्टिक्युलेट व्हेनिएशन आहे. कसं आहे? रेक्टिक्युलेट व्हेनिएशन. डायकोटेलिडॉन म्हणजे काय असणार आहे? एक मेन व्हेन असणार आहे आणि त्या मेन व्हेनला सब व्हेन्स असणार आहेत आणि मग त्यांना पुन्हा काय होणार आहेत? ते डिवाइड रिडिवाइड होऊन असं नेटवर्क फॉर्म होणार आहे. रेक्टिक्युलेट व्हेनिएशन त्याला म्हणायचं. आणि पॅरलल व्हेनिएशन. आणि पॅरलल व्हेनिएशन जर आपण ज्वारीचं किंवा मक्याचं पान बघितलं तर ते मक्याचं पान जे आहे त्याला वरती सगळ्या ज्या व्हेन्स आहेत या त्या मेन व्हेनला कशा असणार आहेत? मधल्या व्हेनला पॅरलल असणार आहेत. आणि त्याच्यानंतर डायकोटायलिडॉन प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये फ्लावर आणि त्या फ्लावरचे पार्ट्स किती असणार आहेत? फ्लावर हॅज 4 to 5 पार्ट्स ऑर इन देअर मल्टिपल. मग त्याच्यामध्ये म्हणजे 4 ते 5 पार्ट्स फ्लावर्सचे प्रेझेंट असणार आहेत. आणि मोनोकोटेलिडॉन मध्ये 3 पार्ट्स ऑर इन मल्टिपल्स ऑफ 3 पार्ट्स किंवा 3च्या मल्टिपल मध्ये ते प्रेझेंट असणार आहेत. लक्षात आलेलं आहे. 4 पार्ट्स असतील तर त्यांना म्हटलेलं आहे टेट्रामेरस प्लांट्स आणि 5 पार्ट्स असतील तर त्याला म्हटलेलं आहे पेंटामेरस प्लांट्स. आणि मोनोकोटेलिडॉन मधले फ्लावर्स जे असतात त्यांच्यामध्ये 3 पार्ट्स असतात किंवा 3च्या मल्टिपल मध्ये असतात, त्याला म्हटलेलं आहे ट्रायमेरस प्लांट्स. मग आता तुम्हाला प्लांट्सचं क्लासिफिकेशन हे तुम्ही कोणतं बघितलं? प्लांट किंगडम. त्याच्यामधलं फेनोरोगाम मध्ये जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म्स मध्ये काय असणार आहे? नंबर ऑफ कोटेलिडॉन्स वरून काय येणार आहेत? पुन्हा 2 टाइप्स येणार आहेत. नंबर ऑफ कोटेलिडॉन्स इन द सीड त्याच्यामधून वरून डायकोटेलिडॉन प्लांट्स अँड मोनोकोटेलिडॉन प्लांट्स. आता त्याच्यानंतर आपल्याला जो प्लांट हे आहे कोणता? आता जिम्नोस्पर्म्स. आता हे जिम्नोस्पर्म्स हे जे आहेत यांच्यामध्ये काय असणार आहे? तर जिम्नोस्पर्म प्लांट्स मध्ये त्याचे सीड्स जे असणार आहेत त्या सीड्स वरती कव्हरिंग असणार नाही. द सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. त्यांच्यावरती नॅचरल कव्हरिंग प्रेझेंट असणार नाही. जिम्नोस्पर्म प्लांट्स जे आहेत त्या प्लांट्स मध्ये त्यांच्या फ्रुट्स वरती किंवा सीड्स डू नॉट हॅव कव्हरिंग. त्यांच्यावर सीड्स वरती कव्हरिंग असणार नाही. म्हणजेच नेकेड सीड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. आणि एक्झाम्पल आहे सायकस, पूजा. हे काय आहेत? एक्झाम्पल्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. काय आहेत हे? एक्झाम्पल्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्सचे एक्झाम्पल्स आहेत हे सायकस. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहेत? नेकेड स्पर्म्स म्हणजेच काय असणार आहेत? तर सीड्स, नेकेड सीड्स असणार आहेत. ते सीड्स ओपन, त्यांच्यावरती कव्हरिंग असणार नाही. पीनस आहे म्हणजेच देवदार प्लांट. त्याच्यानंतर पीसिया, क्रिसमस प्लांट जे असतं ते क्रिसमस प्लांट. सायकस, थुजा हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? जिम्नोस्पर्म प्लांट्सचे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण त्याच्याही आधी पहिला जो भाग आहे तो कोणता आहे? तर प्रोकॅरिओटिक मधला हे बघूयात. युकॅरिओटिक सेल्स मधले मल्टीसेल्युलर प्लांट्सचं क्लासिफिकेशन बघतोय. म्हणून हा मोनेरा किंगडम, त्याच्यानंतर प्रोटेस्टा किंगडम हा आपण आता स्टडी करणार नाही. फक्त आपण कोणता बघणार आहोत? प्लांटाय किंगडम स्टडी करायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मल्टीसेल्युलर. आणि त्याच्यामध्ये कोणते असणार आहेत प्लांट्सचं क्लासिफिकेशन? युकॅरिओटिक मध्ये बघायचं आहे. युकॅरिओटिक. आणि त्याच्यानंतर कोणते येणार आहेत? विथ सेल वॉल असलेले आणि विदाउट सेल वॉल असलेले. विदाउट सेल वॉल असलेले काय आहेत? ॲनिमल्स आहेत. हा सुद्धा तुम्ही नंतर
एक सेपरेट चॅप्टर बघाल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स 10th मध्ये बघाल. आणि आता तुम्हाला म्हणजे 9th मध्ये तुम्ही स्टडी केलेला कोणता आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मग आता त्याच्यानंतर आपल्याला हे पार्ट पण बघायचे आहेत. मग ज्यांच्यामध्ये विथ सेल वॉल असलेले आणखीन त्याच्यानंतर त्याचे पुन्हा 2 पार्ट्स आहेत. विथ सेल वॉल असलेल्या मध्ये काय आहेत ऑटोट्रॉपस आहेत आणि एट्रोट्रॉपस आहेत. मग प्लांट्स क्लासिफिकेशन हे तुम्हाला तुम्ही युकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल is a group of plants म्हणजेच काय the group of autotrophic living organisms, a group of autotrophic living organisms having eukaryotic cells with cell walls is a group of plants. मग आता याच्यामध्ये plants have become autotrophic, ते ऑटोट्रॉपिक आहेत आणि कशामुळे आहेत तर ते त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत क्लोरोफिल प्रेझेंट आहे आणि क्लोरोफिल मुळे ते फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये फूड प्रिपेअर करू शकतात इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांच्यामधले प्लांटाय जो ग्रुप आहे त्याचा मेन सोर्स जो आहे फूड म्हणजे ते फूड स्वतः तयार करणार आहेत आणि इतर अदर ॲनिमल्ससाठी दे आर द मेन सोर्स ऑफ फूड, ते दुसऱ्यांचं खाद्य बनणार आहेत. इतर ॲनिमल्स त्यांच्यावरती फूडसाठी डिपेंडंट असणार आहेत प्लांट्स वरती. मग आता प्लांट्सच्या मध्ये तुम्ही हे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही इथं सेल वॉल म्हणजेच त्यांच्यामध्ये काय असणार आहे त्यांच्या फ्लावरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लावरिंग प्लांट्स आपण म्हणतो. फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स साठी बघायचंय आता म्हणजेच त्यांना नेम काय आहे क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय असणार आहेत तर क्रिप्टोगॅम्स यांच्यामध्ये त्यांच्या सीड्स वरती किंवा त्या प्लांट मध्ये फ्लावर्स प्रेझेंट असतील किंवा ऍबसेंट असणार आहेत, फ्रूट ऍबसेंट असणार आहेत म्हणजे सीड्स पण त्यांच्यामध्ये तयार होणार नाहीत आणि तशा क्लासला काय म्हटलेलं आहे क्रिप्टोगॅम्स. लक्षात आलंय. आणि फ्लावर असलेले फ्रुट्स असलेले तो कोणता आहे तर फेनोरोग्राम्सचं क्लासिफिकेशन सगळं बघितलं. आता आपण कोणतं बघायचं आहे क्रिप्टोगॅम्सचं क्लासिफिकेशन. आता क्रिप्टोगॅम्स यामध्ये जे प्लांट्स असणार आहेत त्या प्लांट्सला मेन म्हणजे पहिल्यांदा त्याचे जे काही प्लांट्सचे डिफरन्शिएटिंग डिफरंट पार्ट्स जे आहेत रूट स्टेम लीफ फ्लावर हे जे आहेत हे पूर्णपणे व्यवस्थित सगळे प्रेझेंट असत नाहीत. कळले. ते म्हणजे त्यांच्यामध्ये रूट सिस्टीम असते पण ती रूट तशीच दिसते असं नाही. मग त्याच्यामध्ये प्लांट्स जे आहेत त्या प्लांट्स मध्ये रूट स्टेम लीफ फ्लावर दे डू नॉट हॅव धीस पार्ट्स. हे स्पेसिफिक हे जे मेन पार्ट्स आहेत प्लांट्सचे ते त्यांच्यामध्ये असत नाहीत. दे डू नॉट हॅव पार्ट्स लाईक रूट स्टेम लीफ फ्लावर्स. आणि मेनली आता क्रिप्टोगॅम्स मध्ये पुन्हा अजूनही टाइप्स आहेत आणि कोणते कोणते टाइप्स आहेत त्यांच्यामध्ये डिव्हिजन थेलोफायटा, ब्रायोफायटा आणखीन टेरिडोफायटा. कोणते आहेत 3 ग्रुप्स आहेत त्याचे. कोणते कोणते आहेत थेलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. बघा क्रिप्टोगॅम्स आर डिवायडेड इनटू थेलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. मग आता थेलोफायटा म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल्स येतात, ब्रायोफायटा म्हणजे कोणत्या टाइप्सचे प्लांट्स त्याचे एक्झाम्पल्स कोणते आणि टेरिडोफायटा हे कोणते प्लांट्स हे आपण स्टडी करूयात. आता प्लांट्स याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स याच्या आधीच्या टॉपिक मध्ये तुम्ही बघितलं ट्रान्सपोर्टेशनसाठी फूड आणि वॉटर ट्रान्समिट करण्यासाठी काही टिश्यूज आहेत. मग कोणते टिश्यूज आहेत तर झायलम टिश्यूज आहेत, फ्लोएम टिश्यूज आहेत. मग असे कंडक्टिंग टिश्यूज काही प्लांट्स मध्ये प्रेझेंट नसतात. मग आता याच्यामध्ये आपण थेलोफायटा हे बघूयात. थेलोफायटा हे काय आहेत ऑटोट्रॉपिक आहेत, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे आणि थेलोफायटा त्यांनाच अल्गी म्हटलेलं आहे. आता अल्गी मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत. मग त्याच्यामध्ये स्पायरोगॅरा आहे, त्याच्यानंतर युलॅथ्रिक्स, युल्वा, त्याच्यानंतर सरगॅसम हे काय आहेत एक्झाम्पल. थेलोफायटाचं मेन एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवायचंय अल्गी मध्ये प्रेझेंट असलेला स्पायरोगॅरा आणि तुम्हाला इथं हा स्पायरोगॅरा दाखवलेला आहे. स्पायरोगॅरामध्ये इथं त्याचं सेल्स आहेत फ्रॅगमेंट एक फ्रॅगमेंट आहे
आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट कोणता आहे, ब्रायोफायटा. इथं तुम्हाला हे 3 एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत, चारा, त्याच्यानंतर उल्वा आणि स्पायरोगारा. ही कशाचे एक्झाम्पल्स आहेत, अलगी थॅलोफायटाचे एक्झाम्पल्स आहेत. आता त्याच्यानंतर ब्रायोफायटा. आता थॅलोफायटा हे मेन वॉटरमध्ये असणार आहे. आता थॅलोफायटा हे कसे आहेत, ऍम्फिबियस प्लांट्स आहेत. म्हणजे हे प्लांटमध्ये वॉटरमध्ये पण ग्रो होणार आहेत, वॉटरमध्ये ते रिप्रोड्यूस होणार आहेत, रिप्रोडक्शन त्यांचं वॉटरमध्ये होणार आहे आणि ते मॉइस्ट सॉइल मध्ये काय होणार आहेत, ग्रो होणार आहेत. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, ऍम्फिबियन्स. आता दीज प्लांट्स आर थॅलॉइड. थॅलॉइड आहेत ते मल्टीसेल्युलर, आणखीन ऑटोट्रॉपिक. त्याच्यानंतर दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन न त्यांचं रिप्रोडक्शन होणार आहे. आता ब्रायोफायटा याच्यामध्ये फ्लॅट रिबन लाईक ऑर लॉंग, त्याच्यानंतर विदाउट ट्रू रूट्स, स्टेम, लिव्स हे प्रेझेंट असणार आहेत. टाइप्स आहेत, बॉडी पार्ट किंवा बॉडी प्लांट्सच्या बॉडीमध्ये कोणत्या स्ट्रक्चर, कसं स्ट्रक्चर असणार आहे, तर फ्लॅट स्ट्रक्चर असणार आहे, रिबन लाईक लॉंग स्ट्रक्चर असेल, किंवा विदाउट ट्रू रूट्स, जे काही रूट्स आहेत पण ते ट्रू रूट्स असणार नाहीत. विदाउट रूट, ट्रू रूट, स्टेम अँड लिव्स. ट्रू, ट्रू म्हणजे काय, जसं आपण मोठी झाडं बघतो, म्हणजे आंब्याचं झाड बघतो, त्याच्यामध्ये लीफ कसे आहेत, त्याचं रूट सिस्टीम कसं आहे, त्याचं स्टेम कसं आहे, तसं या प्लांट्स मध्ये ट्रू फॉर्म मध्ये रूट, स्टेम, लिव्स प्रेझेंट असणार नाहीत. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट. त्यांच्यामध्ये स्टेम लाईक पार्ट असेल, लीफ लाईक पार्ट असेल, किंवा रूट लाईक पार्ट. आणि रूट लाईक पार्टलाच काय म्हटलेलं आहे, रायझॉइड्स. रायझॉइड्स म्हणजे रूट लाईक पार्ट. आणि दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे झायलम अँड फ्लोएम ह्यांच्यामध्ये ऍबसेंट असणार आहेत. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आहे मॉस, फ्युनारिया. इथं तुम्हाला त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिला आहे मॉस, फ्युनारिया, आणि हे रूट लाईक पार्ट आहेत, त्यांना म्हटलंय रायझॉइड. हे लीफ लाईक पार्ट आहे, त्याला हे लीफ लाईक पार्ट आहे, आणि हे असे असणार आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, किंवा त्याच्यानंतर कोणते आहेत, तर थर्ड टाईप टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटा हे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये काय असणार आहेत, ह्यांच्यामध्ये अजूनही थोडी डेव्हलपमेंट झाली आहे. पहिला होता थॅलोफायटा, त्याच्यामध्ये काही लीव, रूट सारखा पार्ट पण दिसत नव्हता. रूट लाईक पार्ट याच्यामध्ये आपल्याला दिसलेला नाही. पण ब्रायोफायटामध्ये आपल्याला रूट लाईक पार्ट, लीफ लाईक पार्ट, स्टेम लाईक पार्ट हे दिसून आलं. आता त्याच्यानंतरचं पुढचं अजून इव्हॉल्युशन झाल्यानंतर टेरिडोफायटा याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, वेल डेव्हलप्ड रूट्स. वेल डेव्हलप्ड रूट्स दिसणार आहेत, स्टेम दिसणार आहेत, लिव्स दिसणार आहेत. आणि अँड सेपरेट टिश्यूज फॉर, आणि दे हॅव सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. कशामध्ये आहेत, तर टेरिडोफायटा. टेरिडोफायटा यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम, लीफ असणार आहेत. त्याच्यानंतर झायलम, फ्लोएम यासारखे कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट असणार आहेत. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स. त्यांच्यामध्ये फ्लावर्स असणार नाहीत. आणि एक्झाम्पल आहे फर्न प्लांट. फर्न प्लांट हे त्याचं काय आहे, एक्झाम्पल. आता ही तुम्हाला हे लीफ आहेत फर्न प्लांट्सचे. आता हे लीफ लाईक पार्ट आहे, त्याच्यानंतर इथं रूट्स आहेत त्याचे. आणि आता या लीफच्या पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर असे तुम्हाला काय दिसतात, स्पोर्स दिसतात. आणि ज्या वेळेस ते लीफ मॅच्युअर होणार आहे त्यावेळेस हे स्पोर्स सुद्धा मॅच्युअर होणार आहेत. आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहेत, हे स्पोरॅन्जिया आहेत. आणि हे स्पोरॅन्जिया मॅच्युअर होणार आहेत, त्यांच्यामध्ये स्पोर्स प्रेझेंट असणार आहेत. स्पोरॅन्जियम बस्ट होणार आहेत आणि स्पोर्स काय होणार आहेत, खाली पडले जाणार आहेत. आणि त्यांच्यापासून पुन्हा नवीन प्लांट तयार होणार आहे. म्हणजेच ते रिप्रोड्यूस, त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते कसं असणार आहे, स्पोर्स मार्फत असणार आहे. आणि हे स्पोर्स कुठं प्रेझेंट असणार आहेत, लीफच्या पोस्टिरियर सरफेस. पोस्टिरियर म्हणजे पानाच्या पाठीमागच्या बाजूला असणार आहे. आणि ते ज्यावेळेस मॅच्युअर होणार आहे त्यावेळेस त्याचा कलर कसा असणार आहे, ब्लॅक, ब्राऊन मध्ये, डार्क ब्राऊन मध्ये बॅक साईडला हे असणार आहेत. आणखीन मॅच्युअर झाल्यानंतर त्यांच्यातले स्पोर्स बाहेर पडून त्या स्पोर्स पासून न्यू प्लांट जनरेट होणार आहे. नेफ्रोलिपिस. नेफ्रोलिपिस म्हणजेच फर्न. फर्नचे काय आहेत टाइप्स, फर्न लाईक नेफ्रोलिपिस. नेफ्रोलिपिस हा एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर पिट्रस, त्याच्यानंतर एडॅन्टिमम, एडियमटम,
हे एक्झाम्पल्स आहेत. आता हे जे प्लांट्स आहेत या प्लांट्सचं इथं जे रिप्रोडक्शन दाखवलंय स्पोर्स मार्फत होणारं ते कसं असणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन असणार आहे. मग म्हणजेच these plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. हे प्लांट सेक्शुअली सुद्धा रिप्रोड्यूस होणार आहेत आणि ते रिप्रोड्यूस होण्यासाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी झायगोट फॉर्मेशन न होणार आहेत. आणखीन या प्लांट्स मध्ये वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम सुद्धा आहे, म्हणजे झायलम फ्लोएम यांच्यामध्ये वेल डेव्हलप झालेली आहे. आणि आता त्याच्यानंतरचा पार्ट म्हणजे द प्लांट्स बिअरिंग फ्लावर, त्यांना म्हटले फ्लावरिंग प्लांट्स आणि त्या ग्रुपला म्हटलेलं आहे फेनोरोगॅम्स. फेनोरोगॅम्स याचे एक्झाम्पल्स किंवा काय काय आहे क्लासिफिकेशन ते आपण आताच पाहिलेलं आहे. फेनोरोगॅम्स यांच्यामध्ये ते प्लांट्स कसे असणार आहेत तर दे हॅव वेल डेव्हलप्ड. मग आता या प्लांट्स मध्ये रूट, स्टेम, लीफ, रूट, फ्लावर्स हे पार्ट्स प्रेझेंट असणार आहेत. फ्रूट प्रेझेंट असणार आहे, फ्रूट मध्ये सीड्स प्रेझेंट असणार आहेत. म्हणून या प्लांट्सला काय म्हटलेलं आहे, फेनोरोगॅम. फेनोरोगॅम म्हणजे काय आहे, दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स, आणि सीड्स तयार करू शकतात आणि स्पेशल स्ट्रक्चर आहे रिप्रोडक्शन साठी. त्यांना अशा प्लांट्सला म्हटलेलं आहे फेनोरोगॅम्स. आता रिप्रोडक्शन जे आहे ते रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड विथ सीड्स जे आहेत, म्हणजे आता रिप्रोडक्शन प्रोसेस जी आहे, नवीन प्लांट हे सीड पासून होणार आहे. मग सीड्स मध्ये काय प्रेझेंट आहे तर इट कंटेन्स एम्ब्रिओ. सीड मध्ये एम्ब्रिओ प्रेझेंट आहे आणि स्टोर्ड फूड. जर तुम्ही शेंगदाणा बघितला तर शेंगदाणा तुम्ही त्याला ओपन जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं तर थोडं बघा, इथं त्याला एक असं ओपन जर केलं तर इथं एक टोकदार आकार दिसतो आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर थोडस काहीतरी हे दिसतं. आणि हा जो असतो याला काय म्हटलेला आहे, एम्ब्रिओ. याला काय म्हणायचं आहे, एम्ब्रिओ. त्या सीडचा एम्ब्रिओ असणार आहे. आणखीन हे जो व्हाईट पूर्ण पोर्शन असतो शेंगदाण्याचं एक दल जे असतं तो काय असतो, एंडोस्पर्म असतो. तो काय असतो, एंडोस्पर्म. आणि याच्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं. ज्या वेळेस आपण ते बी पेरतो त्यावेळेस ते जर्मिनेट होणार आहे सॉइल मध्ये. त्याला ऍडिक्वेट अमाऊंट ऑफ वॉटर मिळालं, वॉर्मथ मिळाली तर ते काय होणार आहे, उबीनं पाण्यामुळं काय होणार आहे, ते जर्मिनेट होणार आहे. आणि ड्युरिंग जर्मिनेशन ते फूड कशामधून घेणार आहे, या एंडोस्पर्म मधून ते स्टोर्ड फूड त्याच्या वाढीसाठी घेणार आहे. एम्ब्रिओ वाढणार आहे आणि एम्ब्रिओ पासून दोन पार्ट्स तयार होणार आहेत. म्हणजे सीड्स मध्ये सीड जर्मिनेट झाल्यानंतर त्याच्यामधून दोन पार्ट्स ग्रो होतात. एक असतं रूट सिस्टीम, त्याला काय म्हटलेलं आहे, रॅडिकल. आणि दुसरं असतं प्लिम्युल, आणि त्या प्लिम्युल पासून शूट सिस्टीम म्हणजे जमिनीच्या वरचा भाग, पानांचा, फांद्यांचा जो स्टेम आहे ते डेव्हलप होतं. म्हणजे सीडचे मेन पार्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये एम्ब्रिओ असणार आहे, एंडोस्पर्म असणार आहे. सीड जर्मिनेट होत असताना या जर्मिनेशन पिरियड मध्ये हा एंडोस्पर्म त्याला फूड स्टोर सप्लाय करणार आहे. आणि फूड सीड जर्मिनेट झाल्यानंतर त्याच्यामधून दोन पार्ट्स बाहेर डेव्हलप होतात. त्याच्यामध्ये एक असतो रॅडिकल आणि इट गोज इन द ग्राउंड, तो सॉइल मध्ये जाणार आहे आणि रूट सिस्टीम फॉर्म करणार आहे, डेव्हलप करणार आहे. आणि त्याच्यामधून जो दुसरा वरचा भाग येतो नंतर प्लिम्युल त्याला म्हटलंय, आणि प्लिम्युल पासून प्लांट ग्रो होणार आहे. शूट सिस्टीम जमिनीच्या वरचा भाग तयार होणार आहे. मग आता फेनोरोगॅम्सचे दोन डिव्हिजन्स आहेत, जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स, आणि हे सुद्धा आपलं आता स्टडी झालेलं आहे. आता मी हे ज्या वेळेला तुम्हाला देते त्यावेळेस त्याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. डिफरन्स बिटवीन डायकोटिलेडॉन प्लांट्स, मोनोकोटिलेडॉन प्लांट्स, तुम्हाला जे काही डायग्रॅम्स जे आहेत ते क्वेश्चन आन्सर्स याच्यावरचे तुम्ही पूर्ण करा. सो थँक्यू.